नमस्कार. मी राजेंद्र वाकचौरे. आपल्याला वाटलं होतं की आपला विभाग वेगळा झाला, आपलं जे काही संजय गांधीचं अनुदान आपल्याला समाज कल्याण विभागामार्फत मिळत होतं, तर ते आता दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं असा एक भास झाला होता आपल्याला की आपलं अनुदान आपल्याला वेळच्या वेळी मिळेल, परंतु असं काही झाल्यासारखं वाटत नाहीये. कारण ह्याच महिन्याची पेन्शन बघितलं तर बाकी सर्वांची आली, परंतु संजय गांधी निराधार योजनेचं जे काही अपंगांचं अनुदान आहे ते काही अपंगांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही. चौकशी केली, अनेक वेळा फोन केले, काहीतरी छातुरमातुर उत्तरं दिली जातात, येईल 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 असंच फक्त सांगितलं जातं. म्हणजे विभाग वेगळा करून फायदा होण्याच्या ऐवजी तो थोडासा तोटा झाल्यासारखं वाटतंय. असं म्हटलं जातंय की थोडा उशीर लागेल, पण उशीर म्हणजे किती लागेल? सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण उशीर लागणार असेल तर किती लागणार आहे हे प्रशासनाने स्पष्ट करावं. आणि येत्या काळामध्ये दिव्यांगांचं अनुदान हे किती तारखेला त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे याची तारीख फिक्स करावी. कारण बरेचसे दिव्यांग त्या अनुदानावर अवलंबून आहेत. त्यांचे औषधोपचाराचे खर्च त्या अनुदानावरच होत असतात. त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे की हे अनुदान वेळच्या वेळी दिलं गेलं पाहिजे, ना की कधी 1 तारखेला, कधी 15 तारखेला, कधी 21 तारखेला. आज 23 तारीख आहे, तर असं न करता एक तारीख फिक्स केली की त्याच तारखेला, जसे काही सरकारी अधिकाऱ्यांचे पेमेंट 1 तारखेला म्हणजे 1 तारखेलाच होतात. भले काही अडचणी येऊ द्या, निवडणुका असू द्या, आचारसंहिता असू द्या, सुट्ट्या असू द्या, काही असू द्या, त्यांचं जशी पेन्शन, त्यांचे पगार 1 तारखेला जमा होतं, त्याचप्रमाणे अपंगांचं अनुदान हे त्याच तारखेला जमा झालं पाहिजे अशी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे. जसं आमदार, खासदार, आता एकही आमदार खासदार हा दिव्यांग नाही. जर असता तर नक्कीच त्याने दिव्यांगांचे प्रश्न लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये मांडून मार्गी लावले असते. पण नसल्यामुळं नाईविलाज झालाय आणि हा प्रश्न असाच मागं पडत चाललेला आहे. तर याच्यासाठी दिव्यांगांनीच आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळच्या वेळी दिलेल्या तारखेला जर अनुदान वर्ग झालं तर त्या दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा होईल. हे आज रोजच दिव्यांग बांधव त्या आशेवर आहे की आज येईल, उद्या येईल, परवा येईल. मोबाईल हातात घेऊन बसतात, मेसेज येईल, मेसेज आला की बघायचा आलेत की नाही, आलेत की नाही, सारखं चेक करायचं. असं न करता आपल्याला विनंती आहे की एक तारीख ठरवा आणि त्या तारखेलाच अनुदान वर्ग करा. धन्यवाद.